नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। आज गुरुचरित्र वाचताना गाणगापूरमध्ये एक लक्षात आली ओवी ती अशी, तर महाराजांनी सांगितलं आहे, आम्ही राहू मठी गुप्त रूपाने, अधिकार परत्वे दर्शन देऊ। म्हणजे आम्ही गाणगापूरमध्येच राहत आहोत, गुप्त रूपाने आमचा वास आहे आणि आमच्या अधिकाराने आम्ही तुम्हाला दर्शन देऊ। आता हे महाराजांचं वचन आहे, किती लोकांना माहिती आहे। हे सांगण्याचा महाराजांचा उद्देश असा की तुम्ही मला नामस्मरण करून माझ्यावर माझी प्रार्थना करून तुम्ही मला फक्त प्रसन्न करून घ्या। आणि हे सांगताना गुरुचरित्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उल्लेख आला आहे की गुरु नृसिंह सरस्वती महाराजांना भक्तांकडून काय अपेक्षित आहे आणि गुरु नृसिंह सरस्वती महाराजांना काय आवडतं। तर दत्त महाराजांनी सांगितले की मला फक्त आमची स्तुती आवडते। उदाहरणार्थ आपण रस्त्याने चाललो किंवा एखाद्या ठिकाणी गर्दीमध्ये असलो, आपल्या नावाने जर आपल्याला कोणी हाक मारली तर आपण तात्काळ इकडं तिकडं पाहतो आणि काही वेळा आपण आवाज ओळखतो आणि तात्काळ त्याच्याजवळ जातो। ज्या अर्थी आपल्याला आवडतं तसं देवालासुद्धा त्याचं नाव घेतलेलं आवडतं। म्हणजे थोडक्यात आपण नामस्मरण केलेलं देवाला आवडतं, पण हल्ली नामस्मरण होत नाही। वारंवार मी सुद्धा माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितले की देवाला काही नको, देव स्तुतिप्रिय आहे। मनुष्य ज्याप्रमाणे अतिशय स्तुतिप्रिय आहे तसं देवाला वाटतं की फक्त नाव घेऊन मला हाक मारावी। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। या जपापैकी कोणताही जप जरी तुम्ही केला तरी दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर होईल आणि दत्त महाराज संकट समयी तुमच्याकडे धावून येतील। अजून दत्त महाराजांनी सांगितलं आहे की मला फक्त नामस्मरण प्रिय आहे। तुम्ही नामस्मरण, त्याचबरोबर उपासना, त्याचबरोबर सामुदायिक नामस्मरण आणि मोठ्याने ग्रंथ वाचन या प्रकारे कोणती जरी तुम्ही सेवा केली तरी ती दत्त महाराजांना आवडते। गुरुस्तुती याचा अर्थ दत्त महाराजांना त्यांचं नामस्मरण। तर एका सद्ग्रस्तांनी गुरुस्तुतीबद्दल म्हणजे गुरूंची स्तुती ती त्यांना कशी आवडते याबाबत एका ठिकाणी विवेचन केले। स्तुती ही दोन स्वरूपात केली जाते। प्रथमतः भक्त जेव्हा काही इच्छा कामना मनात बाळगतो आणि त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आराध्य दैवतांची तो उपासना करतो, तेव्हा त्या दैवताला तो प्रार्थनाच करीत असतो। प्रार्थनेत संकल्पाचे बीज असते, ते रुजावे यासाठी मोठ्या तळमळीने आणि आर्ततेने तो साद घालीत असतो। मागणे मागताना तो उपासनेच्या माध्यमातून पूजा, पारायण, दर्शन, प्रसाद या स्वरूपात सेवा करीत असतो। साहजिकच गुरुसेवेने आत्मकल्याण होत असल्याने संकल्प जेव्हा सिद्धीत जातो, मनोकामना पूर्ण होतात, गुरुकृपेचा वर्षाव होतो, तेव्हा गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुन्हा तो त्यांची स्तुती करू लागतो। म्हणून जे भाविक मनापासून रोज आपल्या घरामध्ये सामुदायिक नामस्मरण करतात, सामुदायिक वाचन करतात, तेव्हा दत्त महाराजांची कृपा होणं अवघड नाही। आज अनेक ठिकाणी हे दिसत नाही। 90% लोकांमध्ये, भक्तांमध्ये हे नाही। मी याच्या अगोदर सांगितलं, गावात पालखी आली, लोकांची गर्दी, फक्त प्रसादावर जोर वाढत चालला आहे। देव तुम्हाला प्रसाद देतो, तुमचं समाधान, आम्ही प्रसाद खाल्ला, आम्ही प्रसाद वाटला। परंतु आपल्याला या कलियुगामध्ये, मनुष्य जीवनामध्ये आपल्याला परमेश्वराची कृपा प्राप्त करून घ्यायची आणि आपल्याला जन्म मरणाच्या त्या ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे, आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे, पण ते काहीच साध्य होत नाही। मनुष्य जन्माचं वैशिष्ट्य असं की 84 लक्ष योनीनंतर आपल्याला मनुष्य जन्म का मिळाला आहे की सुखदुःखाच्या फेऱ्यात नको, त्यानंतर जन्ममृत्यूचा फेरा नको। एका बाजूला तुम्ही झालात त्या तुम्हाला यातना होणार नाही, तुम्हाला त्रास होणार नाही, परंतु हा उद्देशच लोकांना मनुष्य जीवनाचा कळत नाही। म्हणून महाराजांनी सांगितलं आहे की तुम्ही नामस्मरण करा, मी तुमच्या संकटावेळी धावून येईल। तुम्ही नामस्मरण करा, पुण्यप्राप्ती भरपूर होईल, तुमचं कर्म आहे ते सगळं संपल आणि तुम्ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडताल। म्हणून नामस्मरण करायचं, सामुदायिक नामस्मरण करायचं आणि ही सुरुवात तुमच्यापासूनच व्हायला पाहिजे। अगोदर तुमच्या घरामध्ये 2 येतील, नंतर 5 जण येतील आणि 10-15 झाल्यानंतर परत तुम्ही बोलवायची काही गरज नाही, कारण घराचा आकार लहान, लोक किती बसणार। पण लोकांना काही करायचं नाही। लोकांना गावात पालखी आली, चालले पळत, अमुक आलं, चालले पळत आणि प्रसाद वाटप हे सगळे लोक इतर करतात। तुम्हाला सामुदायिक नामस्मरण महत्त्वाचं आहे। मी आता 2 महिने पाहतो लोकांचं सामुदायिक नामस्मरण किंवा वाचन कुठेही नाही।
तोही आता एक फेस्टिवल होत चाललेला आहे, त्याबद्दल मी निवांत बोलेल. परंतु आज गाणगापूरहून मी तुम्हाला एवढं विचार देऊ शकतो की सामुदायिक नामस्मरणावर भर द्या. भले 5 जण असू, 10 असू, 25 असू, तुम्ही सामुदायिक नामस्मरण करून देवाला जे आवडतंय, देवाला गुरुस्तुती, गुरूंची स्तुती आवडती हे अनेकांना माहीत नाही. फक्त तुम्ही नामस्मरणाने देवाची स्तुती करा. देव तुमच्या हाकेला नक्कीच ओ देईल आणि तुमच्या संकटसमयी तुमच्याजवळ धावून येऊन तुम्हाला संकटमुक्त करेल. हा एक विचार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.